आज आपण या ठिकाणी बघणार आहे मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणला टॉपिक आहे सायकेट्रिक हिस्ट्री कलेक्शन. आपण एखाद्या पर्सनची सायकेट्रिक हिस्ट्री कशी कलेक्ट करतो ते आपण या ठिकाणी बघणार आहे. आपण इंट्रोडक्शन मध्ये बघू की आपण जो पण रेकॉर्ड कलेक्ट करणाऱ्या पर्सनचा तो पेशंट कसा आलेला आहे. ओके, पेशंटची अंडरस्टँडिंग लेवल किती तिच्या कंडिशनबद्दल ते आपण या ठिकाणी बघतोय. जसं की पेशंटला जर का पेशंट अंडरस्टँडिंग आहे का त्याची स्वतःबद्दल, किंवा तो कसा आला या ठिकाणी, कशाबद्दल आलेला आहे, किंवा त्याला कोणतरी सांगितलं म्हणून तो आला की तुला सायकेट्रिक इलनेस आहे म्हणून माझ्यासोबत चाल, तुला हॉस्पिटलमध्ये तो त्या टाईपमध्ये आलाय का, किंवा त्या म्हणून तोच्या फ्युचरबद्दल त्याला किती अंडरस्टँडिंग आहे, तो किती त्याचा लाईक करतो, तो की फ्युचरमध्ये काहीतरी करेल. ओके, या टाईप म्हणून डेफिनेशन आपण बघू. सायकेट्रिकल अंडरस्टँडिंग त्याचा किती आहे त्याच्याबद्दल, किंवा पेशंटला कसा आलेला आहे, पेशंटला स्वतः आलेला आहे किंवा त्याच्या फॅमिली स्वतः आलेला आहे, किंवा आपण हा डाटा जो आहे तो रेकॉर्ड प्रॉपरली कॉन्फिडेन्शियल ठेव, म्हणजे काय की प्रॉपरली सेक्युअर करून ठेवतो पेशंटच्या फाईलमध्येच. इम्पॉर्टन्स काय की जे पण हिस्ट्री कलेक्शन आपण करतो पर्सनची, ती सोर्सेस कशा आहेत त्याच्यामध्ये करेक्ट डायग्नोसिस करण्यासाठी आपण ते यूज करतो. जर का एखादा पर्सन आहे तो त्याला सायकेट्रिक इलनेस आहे, पण आपण जे डाटा कलेक्ट करतो त्याच्याकडून तो डाटा आपल्याला कशासाठी यूज होणार आहे, डायग्नोसिस करण्यासाठी. एखाद्या त्याला स्पेसिफिक आपण ट्रीटमेंट देतो त्याच्यासाठी. पर्पजेस काय की आपण त्याला त्या ठिकाणी मला अडॅप्टिव्ह बिहेवियर असेल किंवा अडॅप्टिव्ह बिहेवियर असेल त्याच्याबद्दल आपण त्याला डिस्क्राईब करतो, तो की फॉर्म्युलेट करू शकतो त्याच्या प्रायोरिटी कशा आहेत. ओके, जर का त्याला एखादी डिसीज कंडिशन आहे किंवा त्याला एखादं मेंटल इलनेस, सो आपण त्याला फॉर्म्युलेट करू शकतो की प्रायोरिटी वाईज त्याला आपण कसं ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो. आयडेंटिफिकेशन प्रॉब्लेम होता आपण त्याच्यामध्ये बघू शकतो, किंवा प्रेडिक्ट करू शकतो की प्रोबॅबल रिस्पॉन्सिबल इंटरव्हेन्शन्स त्याला आपण देणार, म्हणजे की प्लॅनिंग करून त्याला आपण ती इंटरव्हेन्शन देणार आहोत. अनालाइज करणार आपण आणि डेव्हलप करणार त्याच्यामध्ये नर्सिंग केअर प्लॅन. बेसिक प्रिन्सिपल काय आहे की आपण स्वतःबद्दल एक्सप्लेनेशन करायचं की मी ह्या ठिकाणी कोण आहे, माझे पोझिशन काय आहे हॉस्पिटलमध्ये, एक्सप्लेन करायचे पर्पजेस अप्रॉक्सिमेटली फॉर त्याच्यामध्ये आपण जे पण त्याच्याकडून कलेक्ट करतोय, सो त्याचं मेन रिझन काय कलेक्ट करण्यासाठी त्याला आपण एक्सप्लेन करायचे. ओपन हँडेड क्वेश्चन त्याला विचारायचे आपण आणि एक्सप्लेन करायचं आहे की त्यांच्या वर्ड्समध्ये त्यांना आपण एक्सप्लेन करायला लावतो. जसं की अवॉइड ऑफ इंटरप्शन, म्हणजे का ज्यावेळेला पेशंट बोलतोय तर आपण त्याला इंटरप्ट करायचं नाही, एनकरेज करायचं आहे पेशंटला इलॅबोरेट करण्यासाठी, हेल्प करायचं आहे पर्सनला, गाईड करायचं आहे त्याला इंटरव्ह्यूसाठी ॲज अ नेसेसरी जर का त्याला असेल तर हेल्प. अवॉइड करायची त्याला एक क्वेश्चनिंग करायचे आपण, अवॉइड करायचं की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मेंटल इलनेस झाला आहे पण का, रिझन काय, हे आपण अवॉइड करायचं आहे. त्याला प्रॉपरली लिसनिंग करायचं आहे आपण, ऐकायचं आहे आणि ऑब्झर्वेशन्स करायचं त्याच्याबद्दल. कंपोनंट काय आपले या ठिकाणी हिस्ट्री कलेक्शनचे की अगोदर असतो आपण डाटा कलेक्शन, आयडेंटिफिकेशन डाटा, इन्फॉर्मंट जो की सोबत तिच्या असतो पर्सन, जो की इन्फॉर्मेशन आपण देतो, जो की चिप कंप्लेंट, हिस्ट्री ऑफ प्रेझेंट इलनेस, ट्रीटमेंटची हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री आहे कोणती, आणि मेडिकल सर्जिकल इलनेस याच्यामध्ये काय आहे का, पास्ट सायकेट्रिकल हिस्ट्री आपण बघतो आणि फॅमिली हिस्ट्री त्या ठिकाणी बघतो. पर्सनल हिस्ट्री, पेरनेटल हिस्ट्री प्रेग्नंट लेडीमध्ये बघतो, चाइल्डहुड हिस्ट्री आपण आफ्टर द प्रेग्नन्सी बघतो, एज्युकेशनल हिस्ट्री, प्ले हिस्ट्री, इमोशनल प्रॉब्लेम ड्युरिंग द ॲडोलेसंटच्या वेळेला काय होते का, प्युबर्टी आपण गर्ल्समध्ये बघतो, ऑब्स्टेटिकल हिस्ट्री हे प्रेग्नंट फिमेलमध्ये बघतो, ऑक्युपेशनल हिस्ट्री आपण कॉमन बघतो, कॉमन पर्सन जीवनामध्ये, सेक्शुअल आणि मॅरिटल हिस्ट्री आपण बघतो, आणि प्रीमॉर्बिड पर्सनॅलिटी आपण त्या ठिकाणी बघतो. अगोदर हे आयडेंटिफिकेशन डाटा, त्यामध्ये काय असतं की पेशंटचं नेम, एज, सेक्स, मॅरिटल स्टेटस, रिलिजन काय, त्याचं एज्युकेशन किती झालेलं आहे, ऑक्युपेशन काय, इन्कम किती आहे, ॲड्रेस, डेट ऑफ ॲडमिशन, आणि हॉस्पिटलचा नंबर किंवा हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन नंबर काय त्याचं, आणि सायकेट्रिक वॉर्डमध्ये तो कोणत्या वॉर्डवरमध्ये आहे आणि कोणत्या बेडवरती तो आहे. इन्फॉर्मर म्हणजे काय, जो की त्याच्यासोबत आलेला पर्सन असतो, त्याचा नेम, त्याच्या रिलायबिलिटी सोर्सेस काय, त्याचं रिलेशन काय पेशंटसोबत, पेशंटचा फोन लागतो, त्यानंतर इंटरेस्ट किती त्याचा पेशंटमध्ये की रिकवर होण्यासाठी, त्याच्यामध्ये अजून पेशंटचं तो सोबत किती वेळेपर्यंत थांबतो, त्याचं ड्युरेशन किती आहे पेशंटसोबत हॉस्पिटलमध्ये थांबण्याचा, ऑब्झर्वेशन आपल्याला त्याचं करायचं आहे त्या पर्सनची सुद्धा. चिप कंप्लेंट म्हणजे आपण काय करतो ऑन ॲडमिशनच्या वेळेला की पेशंटची चिप कंप्लेंट आपण त्या ठिकाणी घेतो कॉल सेंटरच्या थ्रू आणि रेकॉर्ड करतो त्या चिप कंप्लेंट. जसे की पेशंटला सडन काहीतरी इलनेस झालेला आहे तर पेशंटचे रेकॉर्डिंग आपण सेपरेटली करतो. त्यानंतर रेकॉर्ड केल्यानंतर आपण पेशंटला एक्सप्लेनेशन करतो की तुम्ही या ठिकाणी तुमचा जो डिसीज कंडिशन आहे की आम्हाला हेल्प होणार आहे चिप कंप्लेंट ॲडमिशनसाठी. ओके,
प्रेझेंटिंग कंप्लेंटमध्ये आपण काय चेक करतो, पेशंटचा जो पण पेशंट बोलतो ते आपण एक्सप्लेनेशन थ्रू बोलतोय, तर आपण ती त्या ठिकाणी रेकॉर्डिंगमध्ये आपण राईट डाऊन करायचं आहे आपल्या फॉर्मवरती. त्यानंतर पेशंटचे काही प्रॉब्लेम असेल ॲट द टाइम ऑफ व्हिजिट किंवा रिझन काय असेल व्हिजिटचं ते आपण चेक कंप्लेंटमध्ये बघतो. रेकॉर्डिंग ऑफ पेशंटचे वर्ड्स असेल ते आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड डाऊन करतो, जसं की वाय ब्रिंग यू हिअर टुडे, हाऊ कॅन आय हेल्प यू. एक्झाम्पल तसं आपण बघायला गेलं तर आय एम हॅव्हिंग अ थॉट्स ऑफ वॉन्टिंग टू हार्म माय सेल्फ. त्याला असं वाटतं की त्याला असे थॉट असे बोलतात की त्याला तो की स्वतःला हार्म करण्याचा प्रयत्न करतोय. की पीपल आर ट्राईंग टू ड्राईव्ह मी इनसेफ, फील आय एम फील टू गोइंग टू बी मॅड, आय एम अँग्री ऑल द टाईम, या टाईप म्हणून त्याची एक्झाम्पल आहे. प्रेझेंटिंग इलनेस म्हणजे त्याला काय सध्या काय प्रेझेंटिंग इलनेस आहे ते बघतो आपण. हिस्ट्री ऑफ प्रेझेंटिंग इलनेस म्हणजे काय की त्याला क्रोनॉलॉजिकल पिक्चर्स आपण त्या ठिकाणी इव्हेंटमध्ये स्टॅब्लिश करतो, प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये जसं की मोस्ट हेल्पफुल करण्यासाठी की आपलं डायग्नोस्टिकल फाइंडिंग करण्यासाठी. त्यामध्ये आपण हिस्ट्री ऑफ प्रेझेंट इलनेसमध्ये काय बघतो, ड्युरेशन किती आहे, किती वीक्सपासून त्याला इलनेस आहे, मंथ आहे किंवा इयर आहे. मोड ऑफ कॉन्सेप्ट म्हणजे काय ॲब्रट आहे, ॲक्यूट म्हणजे काय अगोदर आलेलं आहे किंवा ॲक्यूट टाईपमध्ये सब ॲक्यूट आहे, सिव्हिअर थोडासा. त्यानंतर इन्सिडेन्स आहे. कोर्सेसमध्ये काय कंटिन्युअसली आहे, एपिसोडिक आहे, ओके, एपिसोड थ्रू आहे की फ्लक्च्युएटिंग आहे. त्यानंतर इम्प्रूव्हिंग आहे किंवा अनक्लिअर आहे. प्रेसिपिटेटिंग फॅक्टर म्हणजे काय, जसं की डेट आहे, सेपरेशन कोणाचं झालेलं आहे का घरामध्ये, लॉस ऑफ एखादा फ्रेंडिंग एक्सपिरियन्स आहे का, किंवा एनी अदर्स टाईप म्हणून त्याला प्रेसिपिटेटिंग फॅक्टर आपण बघतो. ॲग्रिवेटिंग अँड द रिलेटिंग फॅक्टर्स ऑल्सो. प्रेसिपिटेटिंग फॅक्टर म्हणजे काय, फेल इन रोमॅन्स, त्यानंतर सिरियस इलनेस असेल किंवा डेट इन फॅमिली मेंबर्स असेल, प्रॉब्लेम इन रिलेशनशिप असेल किंवा फेलियर इन एक्झाम असेल, हे प्रेसिपिटेटिंग फॅक्टर जे की अफेक्ट करतात त्यांच्या इलनेसवरती. हिस्ट्री ऑफ प्रेझेंटिंग इलनेसमध्ये आपण बघू तर लास्ट टाइम ते आपण पेशंटला नोट डाऊन करायला लावायचं आहे. जसं की सध्या तुम्हाला टाईम ऑनसेट ऑफ टाईम तुमचं काय सिम्टम्स तुम्हाला काही नोटीस झालेलं आहे का. रिलेटिव्हला पण विचारायचं की यांचं फर्स्ट सिम्टम तुम्हाला केव्हा दिसले होते, त्यानंतर सिम्टम्स ऑफ त्यांची अर्ली टाईम किती होता, ओके, चेंजेस काही नोटीस काही तुम्ही केले का यांच्यामध्ये, बॉडीली चेंजेस असेल किंवा बिहेवियर चेंजेस असेल, या म्हणून आपण हे हिस्ट्री ऑफ प्रेझेंटिंग इलनेस करतो. त्यानंतर आपण बघायचं आहे की कंप्लेंट ऑफ शुड बी एक्सपांडेंट आहे का, प्रेझेंटिंग कंप्लेंट किंवा डिस्टर्ब आहे का, त्यांची स्लीप, ॲपिटाईट, सेक्शुअल फंक्शनल, हे फिजिओलॉजिकल त्यांची फंक्शनल डिस्टर्ब आहे का ते बघतो आपण. त्यानंतर सुसायडल आयडिएशन त्यांच्यामध्ये काय आहे का, म्हणजे की सुसायडल आयडिया त्यांच्यामध्ये काय येत आहे का. इम्पॉर्टंट निगेटिव्ह हिस्ट्री आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करायची, जसं की नो हिस्ट्री ऑफ हेड इंजुरी आहे पण पर्सन मेंटली डिस्टर्ब आहे, ओके. लाईफ चार्ट आपण तिचं बघतो, व्हॅल्युएबल डिस्प्ले वगैरे कोर्स इलनेससाठी. ट्रीटमेंट हिस्ट्रीमध्ये आपण काय करतो की पेशंटला ड्रग्स कोणता आहे, डोस कसा आहे, त्याचं रूट कोणता देतो आपण, साईड इफेक्ट काय आणि कंप्लेंट्स काय ते आपण बघणार. ECT थेरपी आहे का, सायकोथेरपी आपण त्याला बोलतो, रिहॅबिलिटेशन थेरपी आपण त्याला बोलतो. त्यामध्ये इयर अँड मंथ आपण घेतो, कोणत्या सेंटरला दिलं आणि किती ड्युरेशनसाठी दिलं आणि ट्रीटमेंट हे किती वेळापर्यंत होतं ते आपण बघतो. करंट मेडिकेशन कोणते कोणते आहेत जे की रेग्युलरली तुम्ही घेतात त्याबद्दल आपण लिहिणार. पास्ट हिस्ट्रीमध्ये आपण काय बघतो की पास्ट मेडिकल सर्जिकल हिस्ट्री तुमची काय आहे किंवा सायकॅट्रिक हिस्ट्री. मेडिकल आणि सर्जिकलमध्ये काय किती दिवसापासून हॉस्पिटलायझेशनमध्ये होते, तुम्हाला मेडिकेशनवरती ठेवलेलं होतं का, काही मेडिकल तुम्हाला इलनेस होते का किंवा काही सर्जिकल तुम्हाला इलनेस होते का, हेड इंजुरी कधी होती का किंवा एखादा ॲक्सिडेंट तुम्हाला झाला आहे का, अनकॉन्शियस तुम्ही होते का, कन्व्हर्जन्स तुम्हाला सिजर्स होते का किंवा एखादी सर्जिकल तुमची प्रोसिजर झालेली आहे का. त्यानंतर डायबेटीस मेलायटिस असेल, त्यानंतर हायपरटेन्शन असेल, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असेल, विसरल किंवा HIV पॉझिटिव्ह असेल, या टाईप म्हणून तुम्हाला मेडिकल आणि सर्जिकल हिस्ट्री होती का पास्टमध्ये ते बघायचं आहे. पास्ट सायकॅट्रिकल हिस्ट्रीमध्ये काय पास्ट इलनेस असेल किंवा सबस्टन्स ॲब्यूज असेल एखाद्या वेळेस हिस्ट्रीमध्ये, किंवा ॲब्यूज असेल, अल्कोहोल ॲब्यूज असेल, या म्हणून आपण ते चेक करतो की पास्ट सायकॅट्रिक हिस्ट्रीसाठी. त्यानंतर आपण काय करतो की मेंटल इलनेससाठी त्यांना सायकॅट्रिक ट्रीटमेंट आपण देतो, की हॉस्पिटलायझेशन असेल, ट्रीटमेंट असेल त्यांना मेंटल इलनेससाठी आपण ते चेक करतो. ECT वगैरे ड्रग्स असेल, काय ड्रग्स फॉलोअप होते का ते आपण त्या ठिकाणी बघतो आणि पेशंटला इम्प्रूव्ह करण्यासाठी ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी फॉलो करतो. आता फॅमिली हिस्ट्रीमध्ये काय असतं सगळ्यात अगोदर की फॅमिलीचं स्ट्रक्चर, फॅमिलीची हिस्ट्री, काही इलनेस आहे का, कोणाला सायकॅट्रिकल इलनेस आहे का, कोणाला सेम इलनेस आहे का घरामध्ये, किंवा मेजर मेडिकल इलनेस कोणाला आहे का, अल्कोहोल किंवा ड्रग्स डिपेंडन्स कोणी आहे का किंवा कोणा सुसायडल अटेम्प्ट केला आहे का, हे आपण फॅमिली हिस्ट्रीमध्ये बघतो. करंट सोशल सिच्युएशन जर का बघितली की होम सर्कमस्टन्स कसं आहे, कॅपिटल इन्कम त्यांची किती आहे पर इयरला,
सोशो इकॉनॉमिकल त्यांची स्टेटस किती आहे, कशी आहे, म्हणजे गुड आहे, पुअर आहे. हेड ऑफ फॅमिली मेंबर्स कोण आहे ते आपण बघतो. करंट ॲटिट्यूड कसं आहे त्यांच्या फॅमिलीबद्दल, पेशंटच्या इलनेसबद्दल ते आपण त्यांच्याकडून फॅमिलीकडून बघतो. कम्युनिकेशन कसं आहे, कम्युनिकेशन पॅटर्न कसं आहे फॅमिलीमध्ये ते बघणार. कल्चरल कसं आहे, त्यांचे रिलिजन व्हॅल्यू कसं आहे ते बघतो. सोशल सपोर्ट सिस्टीम त्यांच्याकडे अवेलेबिलिटी आहे का ते बघतो आपण. या ठिकाणी डिस्क्रिप्शन करतो आपण फॅमिली मेंबरचा सिरियल नंबर, नेम, एज, जेंडर, रिलेशनशिप विथ पेशंटसोबत काय रिलेशन आहे त्यांचं, कोणी मदर फादर असेल, ब्रदर असेल, सिस्टर असेल त्या टाईप म्हणून, आणि एज त्यांचं किती आहे, आणि ते कोणी त्यांच्यामधून एक्सपायर झालेलं आहे किंवा डेड झालेलं आहे का ते आपण सुद्धा या ठिकाणी बघतो. या टाईपमधला आपला पेडिग्री चार्ट असतो जो की पॅरेंट टू चिल्ड्रन्सपर्यंत येतो. यामध्ये मेल आहे, बॉक्समध्ये सर्कल आहे, फिमेल आहे. ओके, ट्रायंगल मीन्स जेंडर आहे जसं की प्रेग्नन्सी, आणि प्लस मीन्स डेट. ज्यावेळेला मेल अँड फिमेल कनेक्शन असेल तर म्हणजे रिलेशनशिप आहे, मॅरेज झाले त्यांचं आहे. वन लाईन सिंगल असेल तर क्रॉसमध्ये तर समजून जातो की सेपरेशन झालेलं आहे. ट्रान्झिटरी रिलेशनशिप म्हणजे काय की सेपरेटेड आहे पण डायव्होर्स झालेलं नाही त्या टाईप म्हणून. आणि डबल टिक म्हणजे काय, डायव्होर्स झालेला आहे त्या पर्सनचा. आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये मदर फादर आहे आणि त्यांना किती, एक फर्स्ट चाइल्ड आहे, सेकंड चाइल्ड, थर्डमध्ये क्रॉसमध्ये म्हणजे की मिसकॅरेज झालेलं आहे, ॲबॉर्शन झालेलं आहे, आणि फोर्थमध्ये डबल दिलेलं म्हणजे काय, ट्विन्स बेबी त्यांना झालेले आहेत. आता आपण पर्सनल हिस्ट्री बघू. पर्सनल हिस्ट्री म्हणजे काय, पॅरेंटल हिस्ट्री, चाइल्डहुड हिस्ट्री, एज्युकेशनल हिस्ट्री, प्ले हिस्ट्री, इमोशनल प्रॉब्लेम असेल ड्युरिंग ॲडोलसंट किंवा प्युबर्टी, ऑक्युपेशनल हिस्ट्री, ऑब्स्टेटिकल हिस्ट्री, सेक्शुअल मॅरिटल हिस्ट्री, आणि प्रीमॉर्बिड पर्सनॅलिटी. पर्सनल हिस्ट्रीमध्ये काय की अँटीनेटल हिस्ट्री म्हणजे की काय, काही फेब्रल इलनेस आहे का, ज्यावेळेला प्रेग्नेंट होते त्यावेळेला, फिजिकल किंवा सायकॅट्रिकल काही इलनेस होते का, मेडिकेशन काही ड्रग्स तुम्ही घेत होते का किंवा अल्कोहोल अब्यूज करत होते का ते बघायचे. ट्रॉमा झालेला होता का ॲबडोमनच्या वरती, इम्युनायझेशन गेलेलं आहे का बरोबर. बर्थच्या वेळेला म्हणजे की जेव्हा बर्थ झाला तर हा बर्थ कसा होता, त्याचं डिलिव्हरी झाल्यानंतर फुल टाईम बर्थ होता, प्री मॅच्युअर बर्थ होता की पोस्ट मॅच्युअर बर्थ होता, वॉन्टेड होता तुम्हाला की अनवॉन्टेड होता ते सुद्धा बघायचं आहे. डिलिव्हरी कसा होता, नॉर्मल होती, इन्स्ट्रुमेंटल होती, सिझेरियन होती ते बघायचं. बर्थ क्राय म्हणजे काय, इमिडिएट किंवा डिले, लगेच झालं, क्राय किंवा खूप वेळानंतर झाला. बर्थ डिफेक्ट काही आहे का त्यांच्यामध्ये ते बघायचं आहे. पोस्ट नॅटल कॉम्प्लिकेशन काय आहे का, जसं की सायनोसिस, कन्व्हल्जन्स, जॉन्डिस किंवा एनी अदर्स. चाइल्डहुड हिस्ट्रीमध्ये आपण काय करतो, प्रायमरी केअर कशी होती, मदरने दिली की कोणातरी वेगळ्या तुमच्या घरातल्या मेंबर्सने दिली. फिडिंग कशी होती, ब्रेस्ट फिडिंग होती की आर्टिफिशियल फिडिंग होती. एज ॲट विनिंग म्हणजे की त्यांनी मिक्स फूड त्यावेळेला स्टार्ट केलं, म्हणजे की काय, आफ्टर द 6 मंथ किंवा 8 मंथ नंतर त्यांनी सॉलिड फूडसुद्धा, मदरचं मिल्क सोडून सुद्धा दुसरं फूड खायला स्टार्ट केलं, त्याला विनिंग बोलतो आपण. डेव्हलपमेंटल माइलस्टोन त्यांच्यामध्ये कसे डेव्हलपमेंट झाले ॲज पर त्यांच्या एजनुसार, नॉर्मल किंवा डिले झाले आहे का ते बघायचं आहे. एज ऑफ टॉयलेट टर्निंग त्यांना कसे झाले, म्हणजे की कोणते इयरमन झालेले स्टार्ट ते बघायचं आहे. तर काही बिहेवियर किंवा इमोशनल प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये होते, जसं काही थंब सकिंग, टेम्पर टँट्रम, हायपरओनेटिक्स किंवा हेड बँगेजिंग करणे, नाईट टेरर असेल, फिअर असेल, बेड वेटिंग असेल, नेल बायटिंग असेल, स्टरिंग किंवा स्टेमरिंग असेल, इनरोसिस असेल किंवा इकोप्रोसिस असेल, बेड वेटिंग, त्यानंतर सोमॅनोजुलिझम असेल ते म्हणजे की नाईट वॉक करणे, स्लीप वॉक करणे. व्हेअर आर यू बॉर्न, कुठे बॉर्न झाला तुमचा, त्यानंतर व्हेअर डिड यू ग्रो अप, तुम्ही कुठे ग्रो झाले त्या ठिकाणी, फॅमिलीमध्ये की अदर्स साईडमध्ये. मदर किंवा प्रेग्नन्सीच्या वेळेला, डिलिव्हरीच्या वेळेला नॉर्मल होती का कशी होती बघायचं. प्रॉब्लेम काय झालेला का ॲट द टाईम ऑफ बर्थच्या वेळेला तुम्हाला, किंवा काही सिरियस इलनेस झालं तर तुम्हाला की चाइल्ड असताना, किंवा तुम्ही वॉकिंग किंवा टॉकिंग करत होते का करेक्टेड टाईमला ते बघायचं आहे. एज्युकेशनल इश्यूमध्ये काय करतो आपण, तुम्ही कोणत्या एजमध्ये स्टार्ट केलं एज्युकेशन आणि फिनिश कोणत्या एजमध्ये केलं. अकॅडमिकल तुमचा परफॉर्मन्स कसा होता, रिलेशनशिप तुमचं कसं होतं टीचरांसोबत आणि बाकीच्यांसोबत. स्कूल फोबिया तुम्हाला होतं का, ट्रॉन्सी किंवा नॉन अटेंडन्स तुम्ही होते का, तुम्हाला लर्निंगसाठी काही डिसॅबिलिटी होते का, रिझम फॉर एनी टर्मिनेशन ऑफ स्टडी जसे की प्रीमॅच्युरिटी तुमच्यामध्ये काय होते का, तुमचं स्कूल कुठे त्या ठिकाणी होतं, तुम्ही स्कूलमध्ये एन्जॉय केला का, तुमच्या काही मेमरीज आहे का स्कूलच्या, हे आपण त्यांना विचारायचं. तुमचे फ्रेंड्स आहे का स्कूलची जे आता तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, किंवा तुम्ही स्कूल केव्हा फिनिश केलं, तुमचं क्वालिफिकेशन केव्हा संपलं. ओके. प्ले हिस्ट्री म्हणजे काय, तुमचे गेम्स प्ले असेल म्हणजे खेळणे, तुम्ही कसे खेळत होते ॲट द टाईम ऑफ एज, कोणत्या एजमध्ये खेळायला स्टार्ट केलं.
कोणासोबत खेळत होते, ओके. जे पण तुमचे फ्रेंड होते तुम्ही त्यांच्यासोबत खेळत होता, त्यांच्यासोबत तुमचे भांडणं होत होते का, किंवा त्यांच्यासोबत तुमचं कसं रिलेशनशिप होतं, गुड होतं की बॅड होतं ते बघायचं. इमोशनल प्रॉब्लेम असेल ॲडल्टसांच्या, जसं की रनिंग फ्रॉम अवे होम, डेलिक्वेन्सी, स्मोकिंग करत होते, ड्रग्स यूज करत होते, एनी अदर. प्युबर्टीची हे आपण गर्ल्समध्ये बघतो कोणत्या टाईपमध्ये, कोणत्या एजमध्ये तुम्हाला सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप झाले, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक. तुमची काय अँझायटी होत होती का प्युबर्टीच्या वेळेला, प्युबर्टी चेंजेसच्या वेळेला, किंवा तुमची एज ऑफ मेनॉर्की म्हणजे काय मेन्स्ट्रुअल सायकल केव्हा स्टार्ट झाली, रिॲक्शन कशी होती तुमची ज्यावेळेला तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झालं त्यावेळेला, रेग्युलेटरिटीज ऑफ द सायकल किंवा ड्युरेशन ऑफ फ्लो, हे ॲबनॉर्मॅलिटी होते का मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला, म्हणजे की मोनोरेजिया आणि डिसमोनोरेजिया. ऑब्स्टेरिकल हिस्ट्री ही प्रेग्नंट लेडीमध्ये आपण बघतो, लास्ट मेन्स्ट्रुएशन पिरियड LMP, किंवा काही ॲबनॉर्मॅलिटी होते का तुम्हाला प्रेग्नन्सीच्या वेळेला किंवा डिलिव्हरीच्या वेळेला. किती नंबर ऑफ चिल्ड्रन्स तुम्हाला घरी आहेत, टर्मिनेशन प्रेग्नन्सी होती का, ॲबॉर्शन होतं का, रिॲक्शन काय होतं मेनोपॉजच्या वेळेला ते बघायचं. की आता ज्या वेळेला एक मदर आहे जी की तिला नॉर्मल मेन्स्ट्रुएशन सायकल आहे, पण ती प्रेग्नंट झाल्यानंतर स्टॉप होते मेन्स्ट्रुअल सायकल, तर त्यावेळेला तुमचे रिॲक्शन कसं होतं ते आपण ऑब्स्टेरिकल हिस्ट्री म्हणून बघतो. ऑक्युपेशनल हिस्ट्री म्हणजे का तुमचं वर्किंग कोणत्या एजमध्ये झालं, त्यानंतर जॉब तुमचा कसा आहे, ऑर्डर कशी तुमची जॉबची, चेंजेस काही आहे का, रिझन, करंट जॉब सॅटिस्फॅक्शन तुम्हाला काय आहे का, तुमचं जॉब क्लायंटसोबत कसं बॅकग्राऊंड आहे तुमचं, सेक्शुअल आणि मॅरिटल हिस्ट्री कशी आहे, जसं की टाईप ऑफ मॅरेज, सेल्फ चॉईस होती तुमची मॅरेज करण्याची, अरेंज मॅरेज होतं की लव्ह मॅरेज होतं, ड्युरेशन ऑफ मॅरेज किती वर्ष झालं तुमच्या लग्नाला, इंटरपर्सनल रिलेशनशिप तुमचं कसं आहे तुमच्या वाईफसोबत, हजबंडसोबत, सॅटिस्फॅक्टरी आहे की अनसॅटिस्फॅक्टरी ते बघायचं. डिटेल ऑफ स्पाउस अँड चिल्ड्रन्स, त्यांच्या वाईफबद्दल आणि चिल्ड्रन्सबद्दल बघायचं किंवा हजबंडबद्दल बघायचं. प्री मॉर्बिड पर्सनॅलिटी म्हणजे काय, इंटरपर्सनल रिलेशनशिप तुमचं कसं होतं, जसं की इंटरपर्सनल रिलेशनशिप असेल तर फॅमिली मेंबर असेल, फ्रेंड असेल, वर्किंग पर्सन असेल, सुपरवायझर असेल, इंट्रोवर्ड किंवा एक्स्ट्रोवर्ड आहे का तो पर्सन, इझी टू मेकिंग एनी सोशल रिलेशनशिप आहे का, म्हणजे की तो पर्सन इझिली कोणासोबत पण सोशली इंटरॅक्ट करतो. यूज ऑफ लेजर टाईम्स, जसं की हॉबीज त्यांच्या काय आहेत, हॉबीज इंटरेस्ट कशामध्ये जास्त आहेत, इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, एनर्जेटिक किंवा सेडेंटरी लाईफ आहे का त्यांची ते बघायचं. प्रिडॉमिनंट मूड म्हणजे कसं आहे, ऑप्टिमिस्टिक आहे का, पेसिमिस्टिक आहे का, स्टेबल आहे, अँझायटी होती का, चेअरफुल आहे, ओके. रिॲक्शन ऑफ स्ट्रेसफुल लाईफ इव्हेंट आहे का, ॲटिट्यूड कसं आहे स्वतःबद्दल आणि अदर्सबद्दल, सेल्फ कॉन्फिडंट लेवल किती आहे, सेल्फ क्रिटिसिझम किंवा सेल्फ कॉन्शियसनेस किती आहे तो पर्सन आहे, सेल्फिश आहे की थॉटफुल आहे की बाकीच्यांचा पण विचार करतो, सेल्फ अप्रायझल आहे का, ॲबिलिटीज आहे त्याच्यामध्ये, अचिव्हमेंट आणि फेल्युअर त्याच्यामध्ये आहे का, जनरल ॲटिट्यूड टुवर्ड द अदर्स कसं आहे ते बघायचं. ॲटिट्यूड टू वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कसं डिसिजन मेकिंगसाठी हेल्प करतो आहे का, ॲक्सेप्टन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यामध्ये आहे का, फ्लेक्झिबिलिटी आहे का, फोरसाईट आहे का, रिलिजियस बिलीफ आणि मोरल व्हॅल्यूज त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड्स आहे का, फॅन्टसी लाईफ आहे का, किंवा डे ड्रीम करतात फक्त, म्हणजे काय फ्रिक्वेन्सली अँड कंटेंट बघतात फक्त की हां मी आज हे करणार, मी आज ते करणार, बस एवढं. हॅबिट्समध्ये काय, इटिंग पॅटर्न कसं आहे, रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे, प्रॉपरली नसेल, एलिमिनेशन पॅटर्न कसं आहे, रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे, स्लीपिंग पॅटर्न कसं आहे, रेग्युलर, इरेग्युलर, या एनी सबस्टन्स ऑफ यूज ड्रग्स, अल्कोहोल किंवा टोबॅको आहे का ते बघायचं. ओके, या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. हिस्ट्री कलेक्शन, सायकेट्रिक हिस्ट्री कलेक्शन आपण त्याला बोलतो किंवा सायकेट्रिक हिस्ट्री टेकिंग आपण त्याला बोलतो. सो या ठिकाणी हा प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. सो तुम्ही हा बघू शकता आणि पेशंटची हिस्ट्री कलेक्ट करू शकता. ओके, थँक्यू सो मच.